नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। एक राजकीय घडामोड आपण बघतोय। विधानसभा निवडणुकीपूर्वी आज शेवटचा रविवार आहे, त्यामुळे राज्यामध्ये प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रचाराचा धडाका सुरू असून आज त्यांच्या राज्यामध्ये 4 सभा पार पडतील। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गडचिरोली, वर्ध्यासह नागपूरच्या काटोल आणि सावनेर इथं अमित शहांची सभा होईल। मुख्यमंत्री शिंदेंची नंदुरबार, धुळे, मालेगाव आणि नांदगावमध्ये सभा होईल, तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतदारसंघात रोड शो करणार आहेत। बीड आणि पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार प्रचार दौरा करतील। साताऱ्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं, तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि कंगना रनौत यांचा नागपुरामध्ये रोड शो होणार आहे। अमित शहा यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून आज त्यांच्या राज्यामध्ये 4 सभा पार पडतील। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गडचिरोली, वर्ध्यासह नागपूरच्या काटोल आणि सावनेर इथं अमित शहांची सभा होईल। गडचिरोली, आरमोरी, अहेरी या 3 मतदारसंघाच्या प्रचारासाठी अमित शहा या ठिकाणी येणार असून 2019च्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत अमित शहा पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये येणार आहेत। शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावरती त्यांची प्रचार सभा पार पडणार आहे, त्यामुळे या सभेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सुद्धा उमेदवारांसाठी मैदानामध्ये उतरल्यात। नागपुरामध्ये त्यांचा रोड शो होणार आहे। नागपूर पश्चिमचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत। पुढची बातमी आपण पाहतोय। गृहमंत्री अमित शहा आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अमित शहा सभा घेणार आहेत। शहा यांनी अनेक वेळा माओवाद संपुष्टात आणण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरासह सभास्थळी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। स्थानिक पोलिसांसह केंद्रीय निमलष्करी दलाला सुद्धा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। मंत्री अमित शहा आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। महत्त्वाचं म्हणजे राजकीयदृष्ट्या गडचिरोली आणि आरमोरी या 2 विधानसभा मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि भाजपचे गडचिरोलीचे उमेदवार डॉक्टर मिलिंद नारोटे, आरमोरीचे उमेदवार कृष्णा गजबे या दोघांच्या प्रचारासाठी अमित शहा येत आहेत। अमित शहा यांच्या दौऱ्याची कशी तयारी सुरू आहे आपण बघू शकता। मी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि हा शिवाजी कॉलेजमधला हा मैदान आहे, या ठिकाणी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांचा दौरा हा यासाठी महत्त्वाचा आहे कारण माओवाद्यांच्या विरोधात अमित शहा यांनी ठोस भूमिका जाहीर केलेली आहे आणि छत्तीसगडमध्ये झालेली बैठक असेल किंवा दिल्लीत झालेली माओवाद प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक असेल, त्यामध्ये अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत माओवाद चळवळ पूर्णपणे मोडीत काढण्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे अमित शहा यांचं माओवाद्यांच्या विरोधाचं धोरण पाहता गडचिरोलीसारख्या माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या जिल्ह्यामध्ये अमित शहा यांचा दौरा सुरक्षा यंत्रणांनी खूप गंभीरतेने घेतलेला आहे। सगळीकडे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे। कालपासूनच गडचिरोलीचे SP निलोत्पल यांच्या निर्देशानुसार सुरक्षा व्यवस्था जय्यतपणे तयार करण्यात आलेली आहे।